जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नांदेड या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण. ठीक आहे, मग करूयात आपण सुरुवात आपल्या पहिल्या प्रश्नापासून. आजचा पहिला प्रश्न, दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 8व्या अक्षराच्या उजवीकडील 11व्या अक्षराच्या डावीकडील 15वं अक्षर कोणतं असेल? अक्षरमाला म्हणजे वर्णमालिकेचा झाला हा प्रश्न. सोडवण्याच्या दोन पद्धती. डावीकडून 8 वर कोण आहे? 8 वर एच आहे. त्याच्या उजवीकडे 11, 8 अधिक 11 19, 19 वर आहे एस आणि त्याच्या डावीकडे 15. 19 मधनं 15 गेले, उरले 4, 4 वर आहे डी, म्हणजे आपलं उत्तर झालं डी. आणि दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं झालं तर मग तुम्हाला जी वर्णमालिका दिली आहे ती बघा. डावीकडून 8 वर 1 2 3 4 5 6 7 8 वर आहे 8. डावीकडून 8 च्या उजवीकडे 11 वर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. त्याच्या डावीकडे 15 वर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. उजवीकडे 15 वर कोण आहे? डी आहे. डी कुठे दिलाय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय, म्हणजे उत्तर काय झालं? ऑप्शन सी बरोबर. डी आहे तो. पुढे चला. पुढील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 15 17 14 16 समान संबंधाचा प्रश्न. 8चा वर्ग वजा 1, 64 मधनं 1 गेले 63, 8च्या आधी येतं 7, 7चा वर्ग वजा 1, 49 मधनं 1 गेलं 48, 5चा वर्ग वजा 1, 25 मधनं 1 गेले 24, 5च्या आधी येतं 4 म्हणून 4चा वर्ग वजा 1, 16 मधनं 1 गेलं, उत्तर आलं 15. पर्याय झाला पहिलाच. ठीक आहे, काय सांगितलं आहे तुम्हाला? 8चा वर्ग वजा 1, त्याच्या आधी 7 येतं, 7च्या वर्ग वजा 1 5, 5चा वर्ग वजा 1, त्याच्या आधी येतं 4 म्हणून 4चा वर्ग वजा 1, 16त 1 गेले, उत्तर झालं 15. पुढचा प्रश्न घ्या तिसरा. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य येणारा पर्याय निवडा. लोकसभा 5 वर्ष, राज्यसभा प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे 6 वर्ष, 30 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष. परत समान संबंधाचा प्रश्न. लोकसभेचा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, तसं राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो, म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक पहिला 6 वर्ष. पुढचा प्रश्न सेम. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. कार्बन साठी दिलं गेलं आहे 6, तर सोडियम साठी काय येणार? 9 8 10 11. कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे. सेम सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. पर्याय क्रमांक चौथा योग्य येतो. पुढचा प्रश्न. अरे हा प्रश्न पण समान संबंधाचाच होता. पदाच्या गटाशी जुळणारं पद पर्यायांमधून निवडा. नांगरणी, वखरणी, कोळपणी प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे उजळणी, ओवाळणी, खुरपणी, आणीबाणी. वर्गीकरणाचा प्रश्न आहे. तर तुम्ही म्हणाल मॅडम वर्गीकरणामध्ये तर 4 पैकी 1 वेगळं असतं, पण वर्गीकरणामध्येच कधीतरी एक ऍड करावं लागतं. आता नांगरणी, वखरणी, कोळपणी हे सगळे शेतीशी संबंधित आहे. मग पर्यायामध्ये शेतीशी संबंधित असणारा पर्याय झाला खुरपणी. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 बरोबर, खुरपणी. पुढचा प्रश्न 6वा. 5 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाचे 2 काटे किती वाजता एकमेकांसोबत किती अंशाचा कोन करणार? 98 अंश, 92 अंश, 90 अंश आणि 95 अंश. प्रश्न कुठला झाला? घड्याळ या टॉपिकचा. फॉर्म्युला काय आहे? 11m/2 वजा 30h. मिनिटं किती दिले आहेत आपल्याला? 10. आणि तास किती दिलेले आहेत आपल्याला? 5. भाग लावूया 2 ने 10 ला 5. 11 गुणिले 5 झालं 55. 30 गुणिले 5 झालं 150. 55 मधनं 150 गेले, उरले 95. म्हणजे आपल्याला 5 वाजून 10 मिनिटांनी किती अंशाचा कोन मिळाला?
95 अंशाचा कोन मिळाला आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य झाला. पुढच्या प्रश्नाकडे या 7व्या. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. सुनीता विल्यम्स प्रश्नचिन्ह, महेंद्रसिंग धोनी खेळाडू. ऑप्शन आहे अभिनेत्री, अंतराळवीर, वकील आणि शिक्षिका. आता हे चिन्ह दिसलं म्हणजे प्रश्न झाला समान संबंध या टॉपिकचा. जसं महेंद्रसिंग धोनी एक खेळाडू आहे त्याच पद्धतीने सुनीता विल्यम्स एक अंतराळवीर आहेत, म्हणून उत्तर आलाय पर्याय क्रमांक 2 अंतराळवीर. त्यानंतरचा पुढचा 8वा प्रश्न बघूयात आपण. क्यू ही व्यक्ती आर चा पुतण्या आहे. क्यू हा पी चा मुलगा आहे. एस हा आर चा एकुलता एक भाऊ आहे. तर पी ही व्यक्ती आर ची कोण आहे? नणंद, दीर, भाऊ, वहिनी. प्रश्न झाला नाते संबंध या टॉपिकचा. क्यू ही व्यक्ती आर चा पुतण्या आहे. क्यू ही व्यक्ती आर चा पुतण्या कोण आहे? आरचा पुतण्या क्यू, म्हणजे आरच्या भावाचा मुलगा. क्यू हा पी चा मुलगा. क्यू हा पी चा मुलगा. एस हा आर चा एकुलता एक भाऊ. आरला एकच भाऊ आहे ज्याचं नाव आहे एस. आता आपला पुतण्या म्हणजे आपल्या भावाचा मुलगा, बरोबर आहे, म्हणजे तो क्यू एस चा पण मुलगा झाला. एस चा पण मुलगा झाला म्हणजे एस आणि पी नवरा बायको झाले, कारण तो पी चा पण मुलगा झाला. पी ही व्यक्ती आर ची कोण? आपल्या बायको, आपल्या भावाची बायको. थांबा एक मिनिट, तुम्हाला समजेल असं. आपल्या भावाची बायको आपली कोण असते? वहिनी. आपण तिचा असतो दीर. आता फक्त शेवटी वाचायचे. काय म्हटलं? पी ही व्यक्ती आर ची कोण, म्हणजे पी ही आर ची कोण झाली? आरच्या भावाची बायको. आपल्या भावाची बायको आपली वहिनी. पर्याय क्रमांक 4 येतो. जर म्हटलं असतं आर ही व्यक्ती आर ही व्यक्ती पी ची कोण, तर तिच्या नवऱ्याचा भाऊ, मग दीर आलं असतं. पण पी कोण आहे? आर ची, आपल्या भावाची बायको, आपली झाली वहिनी. पर्याय झाला 4 योग्य. पुढचा प्रश्न 9वा. रांगेतील स्थान या टॉपिकचा प्रश्न दिसत आहे आपल्याला. एका रांगेत कोमल डावीकडून 21व्या स्थानावर आहे. कोमल डावीकडून 21 वर आहे आणि सागर उजवीकडून 19 वर आहे. उजवीकडून 19 वर आहे सागर. त्यांनी आपापल्या जागांची अदलाबदल केली, म्हणजे कोमलच्या जागी सागर येऊन बसला आणि सागरच्या जागी कोमल येऊन बसली. तेव्हा कोमल डावीकडून 14 वर झाली. कोमल डावीकडून 14 वर झाली, तर सागर हा उजवीकडून कोणत्या स्थानावर असेल? जेव्हा एकाच पॉइंटवर 2 क्रमांक भेटतात, दोघांची बेरीज करतो. 19 अधिक 14 होतात 33. दोनदा मोजलं गेले म्हणून वजा 1 केलं, उत्तर आलं आपलं 32. या 32 मधनं 21 वजा करा. 32 मधनं मी 21 वजा केलं, उरलं 11. त्यामध्ये 1 मिळवलं, उरलं 12. बरोबर आहे, म्हणजे सागर दुसरीकडनं कितवा झाला? 12वा झाला का? नक्की बघा बरं. 21 वजा करायचे आहेत का 19? थांबा एक मिनिट. हा बरोबर आहे. एका रांगेत कोमल डावीकडनं 21 वर आहे, सागर उजवीकडनं 19वा आहे. जागांची अदलाबदल केली. कोमलच्या जागी सागर बसला, सागरच्या जागी कोमल बसली, तेव्हा कोमल डावीकडून 14 वर आली. 19 अधिक 14 किती होतात रे? 19 अधिक 14 होतात 33. 33 मधनं 1 गेलं, उत्तर आलं 32. बरोबर आहे, उत्तर 32 आलं. आता या 32 मधनं मी 21 वजा केलं. 32 मधनं 21 वजा केलं 11. त्यामध्ये अधिक 1 केलं, उत्तर आलं 12. पर्याय आला 3. कोणाला काही डाऊट आहे का? पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. अच्छा,
शॉर्टकटने जायचं झालं तर बघा, शॉर्टकट पद्धत सांगून देते तुम्हाला. आपल्याकडे ना दोन व्यक्ती आहेत. आता कोण दोन व्यक्ती आहेत? एक आहे कोमल आणि एक आहे सागर. कोमल कितीवर होती आधी? कोमल 21 वर होती. आणि सागर कितीवर होता? सागर 19 वर होता. कोमल म्हटली मी जागा बदलणार. कोमलने जागा बदलून 14 वर गेली, म्हणजे कोमल 7 जागा मागे गेली. सागर म्हटला मी पण 7 जागा मागे जाणार. 19 मधनं 7 गेले, उरले 12. ही आहे शॉर्ट ट्रिकची पद्धत. या पद्धतीने जायचं असेल तर या पद्धतीने जा, नाही तर ही पद्धत लक्षात ठेवली तरी चालणार, काही अडचण नाही येणार. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, 10व्या. गटात न बसणारा शब्द ओळखा. हा झाला आपला वर्गीकरण या टॉपिकचा प्रश्न. तांबे, जस्त, पितळ आणि लोह. तांबे, जस्त आणि लोह हे शुद्ध स्वरूपातले धातू आहेत, तर पितळ हे एक मिश्र धातू आहे, त्यामुळे हे झालं विसंगत म्हणजे वेगळं. पितळ काय आहे? मिश्र धातू आहे, बाकी सगळे शुद्ध धातू आहेत, म्हणून पर्याय तिसरा विसंगत झाला. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. कॅथेड्रल, मस्जिद, चर्च आणि मठ. परत वर्गीकरण. कॅथेड्रल म्हणजे जे मोठं चर्च असतं ना, त्याला कॅथेड्रल म्हटलं जातं. कॅथेड्रल, मस्जिद आणि चर्च हे सगळे प्रार्थना स्थळ आहेत. मठ म्हणजे जिथे साधू राहतात, संन्यासी, त्याला मठ म्हटलं जातं. ते प्रार्थना स्थळ नाहीये, म्हणून काय झालं? पर्याय चौथा वेगळा झाला. पुढचा प्रश्न, एका विशिष्ट कोड मध्ये ROAD रोड हा शब्द दिला आहे, WTFI असं कोड केलं आहे, तर कोडिंगच्या याच नियमांचं पालन करून GJFY कोड साठी कोणता शब्द असावा? ऑप्शन 4 दिले आहेत आपल्याला, रिप, टेक, बिट आणि लेट. सांकेतिक भाषा, कोडिंग म्हटलं आहे म्हणजे सांकेतिक भाषा या टॉपिकचा प्रश्न झाला हा. ROAD साठी दिले WTFI. R STUVW 5 ने पुढे, O PQRST 5 ने पुढे, A BCDEF 5 ने पुढे, D EFGHI 5 ने पुढे. मग सेम आपल्याला GJFY प्रत्येक वर्ण 5 ने पुढे घेतले, पण आता आपल्याला काय करायचं? वरचा कोड शोधायचा आहे, म्हणजे 5 ने मागे जावं लागेल. G मधनं 5, 7 5 गेले, 2 वर आहे B. 10 5 गेले, 5 वर आहे E. 6 5 गेले, 1 वर आहे A. 25 मधनं 5 गेले, 20 वर आहे T. उत्तर झालं BEAT. क्रॉस चेक करूयात. B नंतर CDEFG बरोबर आहे, E नंतर FGHIJ, A नंतर BCDEF, T नंतर UVWXY. प्रत्येक वर्ण 5 ने पुढे गेलं. आपल्याला रोड साठी संकेत दिला होता, मग संकेतासाठी शब्द शोधायचा होता, म्हणून आपण मागे गेलो. उत्तर BEAT, बीट आलं. पर्याय तिसरा योग्य झाला. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील आकृतीत कोणांची संख्या किती? आता कोण किंवा त्रिकोणासाठी सेम असतं, ह्यांना आपल्याला क्रमांक द्यावे लागतात आणि दिलेल्या क्रमांकांची बेरीज करायची. 1 अधिक 2 3, 3 3 6, 6 4 10, 10 5 15, 15 6 21, 21 7 28, 28 8 36. मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलं? सॉरी, एकूण कोण किती आले? एकूण कोण 36 झालं. पर्याय तिसरा योग्य आला. पुढच्या प्रश्नाकडे वळा. सांकेतिक भाषेचा प्रश्न. जर एका सांकेतिक भाषेत डॉक्टरला वकील म्हटलं, वकिलाला शिक्षक म्हटलं, शिक्षकाला अभियंता म्हटलं, अभियंताला डॉक्टर म्हटलं, तर विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? डॉक्टर, वकील, शिक्षक, अभियंता. विद्यार्थ्यांना कोण शिकवतं? शिक्षक शिकवतो. इथे शिक्षकाचं नाव बदलून काय ठेवलंय? अभियंता ठेवले, म्हणजे विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? अभियंता शिकवणार. बघा, उलट नाही जायचं. शिक्षकाला वकील उलट नाही, पुढे शिक्षकाचं नाव वकील, शिक्षकाचं नाव अभियंता झाले, म्हणजे विद्यार्थ्यांना अभियंता शिकवणार, म्हणजे पर्याय चौथा योग्य येणार. पुढचा प्रश्न. गटात न बसणारा शब्द ओळखा. भावना, आनंद, चिंता, राग.
प्रश्न झाला वर्गीकरण या टॉपिकचा. आनंद, चिंता आणि राग या भावनाच आहेत. आनंद, चिंता आणि राग या भावनाच आहे, म्हणजे विसंगत झालं पर्याय क्रमांक पहिला भावना. पुढचा प्रश्न, चुकीची शब्द जोडी ओळखा. परत वर्गीकरणाचा प्रश्न झाला. चुकीचं शोधायचं आहे आपल्याला पर्यायांवरनं. चला वाचा. सोने, दागिने, लाकूड, फर्निचर, चामडे, पादत्राणे, मातीची भांडी, माती. सोन्यापासनं दागिने बनतं, लाकडापासनं फर्निचर बनतं, चामड्यापासनं पादत्राणे बनतात, पण मातीच्या भांड्यापासनं माती बनते का? नाही. मातीपासनं मातीची भांडी बनतात. म्हणजे ह्यांचा क्रम उलटा हवा होता, म्हणून विसंगत काय झाला? पर्याय चौथा झाला. पहिल्या वस्तूपासून दुसरी वस्तू बनत आहे. पुढचा प्रश्न घ्या, 17वा. जर L चा अर्थ अधिक आहे, M चा अर्थ वजा आहे, N चा अर्थ गुणाकार आहे आणि P चा अर्थ भागाकार आहे, तर खालील समीकरण सोडवा. ऑप्शन आहे 153, 216, 248, 251. सोडवूयात. 14, N म्हणजे गुणाकार 10, L म्हणजे अधिक 42, P म्हणजे भागाकार आणि M म्हणजे वजा. 14 गुणिले 10 अधिक 21 वजा 8. 14 आणि 10 झाले 140 अधिक 21 वजा 8. 140, 160, 161. 161 मधनं 8 गेले, उत्तर आलं 153. पूर्ण समीकरण सोडवून किंमत किती आली? 153 आली, आणि म्हणून पर्याय कुठला बरोबर झाला? पर्याय पहिला. बोडमाशा पद्धतीनुसार पहिले भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी केलेली आहे आपण. उत्तर 153 आणलेलं आहे. पुढचा प्रश्न, जर एका परीक्षा हॉल मध्ये तुम्हाला असं आढळलं की प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची तुमच्याकडून समाधानकारक उत्तरं देणं कठीण आहे, तर तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे परीक्षकांना सांगा की प्रश्न अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आहेत. उमेदवारांना परीक्षा हॉल मधून बाहेर जाण्यास प्रवृत्त करा. आपल्या शेजाऱ्याकडून काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि शांत डोक्याने तुम्हाला माहिती असलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकांची उत्तरं येत नसेल, तर तुम्ही हे सांगू शकत नाही की अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आलंय. तुम्ही परीक्षेमधनं बाहेर जाण्यासाठी इतरांना प्रवृत्त करू शकत नाही. तुम्ही कॉपी पण नाही करू शकत. तुम्ही फक्त शांत डोक्याने तुम्हाला येत असणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. उत्तर काय झालं? पर्याय चौथा. याला म्हणतात विधान आणि कृतीचा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न जाऊयात. एकूण त्रिकोण किती असं म्हटलेलं आहे? 24, 26, 28, 30. क्रमांक देऊयात. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. बरोबर आहे. या मधल्या रेषा किती आहेत? 2. 1 आणि 2. बघा, मोठी संख्या गुणिले 2 अधिक मोठी संख्या गुणिले 2 अधिक मोठी संख्या गुणिले 2 अधिक मधल्या उभ्या रेषा गुणिले 2. मोठी संख्या इथे दिली आहे 4. 4 गुणिले 2. मोठी संख्या इथे दिली आहे 4. 4 गुणिले 2. मोठी संख्या इथे दिली आहे 4. 4 गुणिले 2. आणि मधल्या रेषा आहेत 2. 2 गुणिले 2. 4 दुने 8 अधिक 4 दुने 8 अधिक 4 दुने 8 आणि 2 दुने 4. 8 8 16 8 24. 24 आणि 4 झाले 28. आता इथे त्रिकोण किती झाले आहेत? टोटल 28 झालेत. आणि पर्याय कुठला बरोबर आला? पर्याय तिसरा आपला योग्य झाला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळा. स्थान दिलंय म्हणजे दिशाज्ञानचा प्रश्न. अक्षय एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे. तिथून तो पूर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेला. पूर्वेकडे 14 किलोमीटर अंतर चालत गेला. तिथून उत्तरेकडे 40 मीटर गेला.
तिथून पूर्वेकडे 7 गेला आणि तिथून तो दक्षिणेकडे 20 गेला. तर अक्षय मूळ स्थानापासून किती दूर आहे? कर्ण काढला म्हणजे आपल्याला त्रिकोण काढावा लागेल. ही बाजू 7 आहे म्हणजे ही पण 7. 14 आणि 7 एक बाजू झाली 21. ही पूर्ण 40 आहे. 40 मधनं ही 20 गेले म्हणजे हे उरले 20. एक बाजू 20, एक बाजू 21. 21 चा केला वर्ग अधिक 20 चा केला वर्ग. 21 चा वर्ग 441, 20 चा वर्ग 400, 441 आणि 400 झाले 841. 841 हा कितीचा वर्ग आहे? 29 चा वर्ग आहे. म्हणजे अक्षय मूळ स्थानापासून किंवा सुरुवातीपासून किती अंतर दूर आहे? 29 मीटर दूर आहे. म्हणून उत्तर आलंय आपलं पर्याय क्रमांक दुसरा योग्य. बरोबर? ठीक आहे. तर हे होते आपले नांदेड या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न. आता थांबते, भेटूयात आपण आपल्या पुढच्या जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.